राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुण्यात मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली। सलग 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते। मार्केट यार्ड परिसरात पावसाच्या पाण्यात फळे आणि भाज्या वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले। तसेच फळ व तरकारी विभाग परिसरात गाळ्यासमोरून पाणी वाहत होते। यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांनी फळे फेकून दिली। शिवनेरी रस्त्यावर गुडघाभर पाणी रस्त्यावर साचले, तर फळ विक्री करणाऱ्या गाळ्यासमोर पाणी साचून फळांचे नुकसान झाले। मार्केट यार्डात शहरातून विविध भागातून फळ विक्रेते व व्यावसायिक ग्राहक खरेदीसाठी येत असतात। मात्र मंगळवारी 12 वाजेच्या सुमारास 2 तास मुसळधार पावसाने जोर धरला। पीक अवरमध्ये पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले। यामुळे शिवनेरी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर वाहन चालकांना येथून मार्ग काढणे अडचणीचे ठरले। शिवनेरी रस्त्यावर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला। मार्केट यार्ड परिसरातील तरकारी, फळ विभाग व कांदा बटाटा विभाग गाळ्यासमोरून पाणीच पाणी झाल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले।